माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार. श्री भगवंताला प्रणाम करून आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करूया. 11व्या अध्यायाचे नाव आहे विश्वरूप दर्शन योग. अर्जुन म्हणाला, ह्या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे आदिकारण आहेत, हे या अध्यायात दर्शविलेले आहे. ज्या महाविष्णूंपासून अनंत ब्रह्मांडाचा उद्गम होतो त्या महाविष्णूंचे श्रीकृष्ण हेच कारण आहेत. आता अर्जुनाविषयी सांगायचे तर तो म्हणतो की माझा मोह नष्ट झाला आहे. याचा अर्थ असा की अर्जुन हा श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र समजत होता, परंतु आता तो ते समजत नाही आहे. तो कृष्णांना सर्व कारणांचे आदिकारण समजतो. अर्जुन हा अत्यंत प्रबुद्ध झाला आहे आणि श्रीकृष्णासारखा आपला महान मित्र आहे म्हणून तो आनंदात आहे. परंतु तो विचार करीत आहे की जर आपण श्रीकृष्णांना आदिकारण म्हणून स्वीकार केला तर इतरही त्याप्रमाणे स्वीकार करतील का, असे त्याला वाटत नाही. म्हणून तो श्रीकृष्णांचे दिव्यरूप स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे. श्रीकृष्ण हे केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो. म्हणून आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो. त्याला आता पक्की खात्री पटली आहे की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहे आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकलं आहे आणि आता मला तुमचा अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे. हे पुरुषोत्तम परमेश्वरा, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झालात आहात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे हे रूप पाहण्याची खूप इच्छा आहे. प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही मला कृपया ते अमर्याद विश्वरूप दाखवा. भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. भरतश्रेष्ठा, आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवतांच्या ठिकाणी पहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेले किंवा न ऐकलेले अद्भुत रूपांना तू पहा. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर एकाच ठिकाणी स्थित आहे, परंतु तुझ्या वर्तमान नेत्राने तू मला पाहू शकणार नाहीस. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले. अर्जुनाने विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकाराने विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. विश्वरूपाचे दिव्य वस्त्र आणि माळा धारण केलेल्या होत्या. अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीरावर लेप होता. असे हे अद्भुत तेजस्वी अनंत सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्याचे तेज हे भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल, एवढे ते तेज होते. अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेले अनंत ग्रहांमध्ये विभागलेले ब्रह्मांडाची विस्तृती रूपे पाहिली. त्यानंतर भ्रमित आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. अर्जुन म्हणाला, हे भगवंत कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतोय.
कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी, अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो आहे. तुमचे रूप अत्यंत तेजस्वी, तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापले आहे. तरी अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेल्या हे कांतिमय रूप सर्वत्र पाहत आहे. तुम्ही आदी, मध्य, अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू, चंद्र, सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत आहे. हे मी पाहत आहे. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करत आहेत. महर्षीगण, सिद्धगण स्वस्ती असे म्हणत वैदिक स्तोत्रांचं गायन करून तुमची स्तुती करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णाने युक्त तुम्ही आकाशात भिडलेली तुमची आव असलेली मुखे, प्रदीप्त विशाल नेत्र पाहून माझे मन भयाने व्यतीत झाले. त्यामुळे धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हे देवादिदेव, जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि 11 भयंकर दाढा पाहून मी संतुलन राखू शकत नाही. मी गोंधळलेलो आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश, त्यामध्ये हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. ज्याप्रमाणे पतंग विनाशाकरता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात, त्याचप्रमाणे सर्व लोक भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे. हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखाने सर्व बाजूने सर्व लोकांना गिळंकृत करीत आहात. आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांचे प्रकट झाला आहात. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे. सर्व लोकांचा संहार करण्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणारच आहे. अर्जुन युद्ध करण्यास अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते. कारण त्यामुळे विनाश जरी निराशा तरी त्याला वाटत होती. त्याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश हा होणारच आहे. ही माझी योजना आहे. जर अर्जुनाने युद्ध थांबवले असते तर त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता. जरी त्यांचे युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडवणे शक्य नव्हते. वास्तविकपणे त्यांचा मृत्यू आधीच झाला होता. कारण हा संहारक आहे आणि सर्व अभिव्यक्तींचा भगवंतांच्या इच्छेने विनाश होणार आहे. हाच प्रकृतीचा नियम आहे. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आणि सर्वव्यापी युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र आहेस. द्रोण, भीष्म, कर्ण इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारले. म्हणून तू त्यांचा वध कर, व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर. त्यामुळे युद्धामध्ये तू शत्रूंवर विजय प्राप्त करशील. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा आपला नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्धपुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन पळत सुटतात. हे सर्व योग्यच घडत आहे. कुरुक्षेत्रावर युद्धाचा काय परिणाम होणार हे श्रीकृष्णाकडून ऐकल्यावर अर्जुन हर्षोल्लासित झाला. भगवंतांचा
कृष्णाचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की श्रीकृष्णाने केलेले सर्व कार्य योग्यच आहे. श्रीकृष्ण हे भगवंताचे पालन करता अनिष्टांचा नाश करणार आहेत. या गोष्टीला त्याने दुजोरा दिला. त्यांच्या कृती सर्वांसाठी हितकारक असतात यासाठी अर्जुनाला हे समजले. आम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे श्रेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील सर्व परम आश्रयस्थान आहात. अनंत रूपा तुम्हीच आहात. सर्व भौतिक सृष्टी व्यापली आहे. तुम्ही वायू आहात, परम नियंत्र आहात. अग्नी, जल, चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रतिपितामहही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार आहे. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. परमपूज्य आध्यात्मिक गुरु आहात. तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणी नाही. असे तुमच्याशी कोणी एकरूप होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकते. पूर्वी मी कधी न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे. परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले. म्हणून देवादिदेव हे जगन्निवास कृपया माझ्यावर प्रसन्न आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हे विश्वमूर्ते सहस्त्रभाव भगवान मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो. तुम्हाला या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर आहे. भगवान म्हणाले, अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते. कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने आणि पुण्यकर्म करणाऱ्याने किंवा उग्रतप करणारे मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. माझे भयंकर रूपान व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो आणि मदभक्ता सर्व क्लेशांपासून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप मी तुला आता शांत चित्ताने पाहू शकतोस. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज प्रकट केले आहे. भयभीत अर्जुनाला धीर आला. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दना, हे अतिसुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. भगवान म्हणाले, हे अर्जुन, आता तू माझे रूप पाहत आहेस. त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवतांनासुद्धा हे मधुरूप पाहण्याची संधी प्राप्त करण्यासाठी नित्य प्रयत्नात असतात. माझ्या दिव्य चक्षूंद्वारे तू जे रूप पाहिले आहेस केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. त्या साधनाद्वारे कोणीही मला माझ्या मूळ रूपामध्ये पाहू शकत नाही. अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादात संगतात मुक्त होऊन माझ्या विश्वरूप भक्तीमध्ये संलग्न होतो, तो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला जीवामध्ये परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, निश्चितच तो मला प्राप्त होतो. अकराव्या अध्यायाच्या तात्पर्यावरून मनुष्याने हेच जाणले पाहिजे की कृष्णरूप हेच परमश्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या विश्वरूप दर्शन योग या 11व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न होत आहे. नमस्कार.